रामनवमीच्या दिवसाची सुरुवात साईबाबांच्या आरतीपासून झाली. मला दिलास दुपारची वेळ झाली होती, त्यामुळे आम्ही सर्वजण साई महाप्रसादालयाजवळ जेवायला निघालो होतो. साईंचा भंडारा खायला एक वेगळीच मजा असते बघा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी अनेक साई भक्त रामनवमीनिमित्त शिर्डीत आले होते व महाप्रसादालयामध्ये जेवणाचा लाभ घेत होते बघा. काय करा तर मित्रांनो, साईंचा महाप्रसाद खूप छान होता बघा. पोटभर जेवलो. मग म्हटलं रामनवमीनिमित्त फेरफटका मारूया. मग ही छान अशी मूर्ती दिसली बाबांची. मग छायाचित्र टिपले व काही क्षण टिपले आपल्या बाबांसोबत. ओम साईराम. साईबाबांचे दर्शन घ्यायला अनेक खेडेगावातील जनसमुदाय हा शिर्डीत आला होता. शिर्डीत आल्यावर तुम्हाला ही साईबाबांची खूप छान अशी मूर्ती पाहायला भेटेल. ही मूर्ती पाहताच अनेकांचे मन प्रसन्न होते बघा. तर मित्रांनो, ह्या ज्या मूर्ती तुम्ही पाहतायत ह्या मूर्ती तुम्हाला साई उद्यानमध्ये पाहायला भेटतील. शिर्डीमध्ये अगदी लागूनच हे साई उद्यान आहे. इथे तुम्ही थोडासा थकवा रिलॅक्स करण्यासाठी जाऊ शकता. तसेच या उद्यानामध्ये तुम्हाला पालखी घेऊन येणारी मंडळी यांच्याही मूर्ती तुम्हाला दिसू शकतात. यामुळे अनेकांच्या आठवणी मोकळ्या होतात बघा. तर मित्रांनो, साई उद्यान फिरून झाल्यावर नंतर मी निघालो जय मल्हार या मंदिराकडे, जिथे साईबाबांचे वास्तव्य असायचे. तर मित्रांनो, मुंबईतील अनेक पालखी मंडळं हे बाबांचे दर्शन घेण्या अगोदर जय मल्हार या मंदिरास भेट देतात व येथील दर्शन घेतल्यानंतर साईबाबांच्या दर्शनासाठी मार्गस्थ होतात. तसेच अनेक महाराष्ट्रातील तर अनेक आंध्र प्रदेशातील मंडळीही साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये येत असतात. त्याचेच एक उत्तम उदाहरण आता आपण पाहू शकतो. जय मल्हाराचे दर्शन घेतल्यानंतर त्याच्या अगदी बाजूलाच लागून म्हाळसापती यांचे मंदिर आहे. त्यानंतर आपण म्हाळसापतींचे दर्शन घेतले. आणि शिर्डीमधील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लाडू. शिर्डीचे लाडू हे खूप प्रसिद्ध आहे बघा. आता संध्याकाळचे 4 वाजले होते. आता तुम्हाला रामनवमीचा शिर्डीतील खरा उत्सव पाहायला भेटेल. रथयात्रा तुम्हाला आता पाहायला भेटेल व ही रथयात्रा आपल्या शिर्डी नगरीत फिरत असते व त्याचे अनेक जण दर्शन घेण्यासाठी उत्सुकलेले असतात बघा. रथयात्रा निघणार म्हणून शिर्डीतील अनेक रस्ते हे पूर्णपणे स्वच्छ पाण्याने धुवून काढले जातात. कारण ही रथयात्रा रामनवमीच्या दिवशी खूप महत्त्वाची मानली जाते बघा. महाराष्ट्रातील तसेच अनेक आंध्र प्रदेशातील भक्तगण हे साईबाबांना भेट देण्यासाठी शिर्डीत आलेले असतात व स्वतःची अशी संस्कृती परंपरा दर्शवण्यासाठी या रथयात्रेत सामील होतात. याचे उत्तम उदाहरण तुम्ही आता आपल्यासमोर पाहू शकतात. रामनवमी निमित्ताने अनेक पालखी मंडळं भजनांचा कार्यक्रम ठेवतात व या भजनी कार्यक्रमात अनेक जण दंग होऊन या कार्यक्रमाचा आनंद घेत रामनवमी उत्सव जोरदार शिर्डीत साजरा करतात. मित्रांनो, अनेक महिला वर्गही पालखी घेऊन आपल्या शिर्डीच्या दिशेने येत असतात. कारण अनेक जण रामनवमीच्या दिवशी आपल्या शिर्डीत प्रस्थापन करतात. काल मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल, अनेक पालख्या ह्या रामनवमीच्या आदल्या दिवशी शिर्डीत येतात. परंतु काही पालख्या या रामनवमीच्या शुभ दिवशी शिर्डीत प्रस्थापन करतात. त्यामुळे आज तुम्हाला अनेक पालख्या या शिर्डी नगरीत पाहायला भेटतील. तर रामनवमीच्या दिवशी अनेक जण साई सेवाही तुम्हाला उपलब्ध करून देतात. सण उत्सव हा सर्वांसाठीच असतो, परंतु काही जण ते आनंदाने साजरे करत असतात तर काही जण आपल्या पोटापाण्यासाठी झगडत असतात. याचे उत्तम उदाहरण तुम्ही पाहू शकता.
तर मित्रांनो, हे आहे द्वारकामाईच्या अगदी बाजूला असलेले मारुती मंदिर. चला तर मग दर्शन घेऊया. रामनवमीनिमित्त शिर्डीतील सर्व रोड हे फुलांनी सजवले होते व शिर्डीतील महिला वर्ग तसेच मुंबईवरून येणारा महिला वर्ग हे अतिउत्साहपणे या उत्सवात रमले होते बघा. शिर्डीत तुम्हाला वेगवेगळ्या परंपरा संस्कृती पाहायला भेटतातच, परंतु अनेक नृत्य वेगवेगळे खेळ हे तुम्हाला या शिर्डीत रामनवमीनिमित्त पाहायला भेटतील. तर ज्याची मित्रांनो सर्वजण आतुरतेने वाट पाहतात तो रथ आता आपल्या समोर आलाय. चला तर मग या रथाचे दर्शन घेऊया. मित्रांनो, यावर्षी आपले नशीब इतके चांगले की आपल्याला रथाचे उत्तमरित्या दर्शन झाले. रथाचे दर्शन घेतल्यानंतर आपण निघालो चावडीवर. साईबाबा येथे वास्तव्यास होते, म्हणजेच एक प्रकारे साईबाबा येथे चावडीवर येऊन बसत असत. रथयात्रेचे दर्शन घेता घेता आपल्याला साईबाबांकडून मिळालेला प्रसाद. चला तर मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला शिर्डीतील हा रामनवमीचा उत्सव? आम्हाला नक्की कळवा. तर मग मित्रांनो, कसा वाटला हा शिर्डीचा 7 दिवसांचा प्रवास? खूप सारी मजा केली, अनेक अनुभवही घेतले, खूप सारे लोकही ओळखीतले भेटले व आपुलकी दर्शवणारे असे हे काही क्षणही जगलो. शिर्डीचा हा 7 दिवसांचा गावागावातून जाणारा प्रवास मला खूप आवडला. परंतु शिर्डीतील हे 7 दिवसांचा अनुभव तुम्हीही नक्की घ्या आपल्या स्वतःच्या आयुष्यात. चला तर मग मित्रांनो, निरोप घेतो. आपला हा 7 दिवसांचा प्रवास तुम्ही नक्कीच पहा व आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मुंबईचा अक्षयला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओम साईराम.